सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूलवर जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास अटक केली आहे। गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेल्या या कारवाईत एक गावठी पिस्तूल, 5 जिवंत काडतुसे, 2 मोबाईल आणि मोटरसायकल असा एकूण 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 19 ऑगस्ट रोजी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती। विजयपूरहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या संशयितांकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचासह सापळा रचला। पहाटे सुमारे 2:26 नवीन विजापूर नाका येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ मंजुनाथ शांतप्पा निरंशेट्टी वय 39 राहणार इंडी कर्नाटका याला ताब्यात घेण्यात आले। अंगझडतीमध्ये पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे आढळली। शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस कोठडीतील चौकशीत त्याने पिस्तूल व काडतुसे घनश्याम दलिचंद जाट यांच्याकडून घेतल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी घनश्याम जाट यालाही 20 ऑगस्ट रोजी कर्नाटकातील इंडी येथून अटक केली। पुढील तपास सुरू आहे। राज्य कर्नाटक यास जलशुद्धीकरण केंद्र नवी विजापूर नाका सोलापूर येथे ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटी लोखंडी बॉडी असलेली गावठी पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल व एक मोटरसायकल असा एकूण 1,36,000 अशा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास गावठी पिस्तूल बाळगल्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सखोल चौकशी केली। चौकशीच्या दरम्यान आणखीन याच्यामध्ये त्याला शस्त्र पुरवणारे कोण इसम आहेत का या बाबतीत आम्ही चौकशी केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये तर त्यांनी त्याचे मित्र इंडी येथे राहणारा घनश्याम दलिचंद जाट यांच्याकडून घेतलेले असल्याचे तपासामध्ये आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही तो वयवर्ष 27, व्यवसाय आईस्क्रीम विक्री आणि कायम राहणार आहे सातालिया भिलवाड राजस्थान। सध्या तो बिरप्पा नगर तांब्याच्या घरी भाड्याने राहतो, जिल्हा विजापूर, राज्य कर्नाटक या ठिकाणी राहतो असं आमचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याही आरोपीला यामध्ये या गुन्ह्यात अटक करून अशा प्रकारे या गुन्ह्याची कामगिरीमध्ये 2 गुन्ह्यामधले अटक आरोपी आणि एक गावठी पिस्तल, 5 जिवंत काडतुसे असे जप्त करून गुन्ह्याची एक चांगल्या पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे।